नमस्कार मित्रांनो, आम्ही येऊन गेलेलो गिरनारला आणि तो बघा तो रोपवे. या रोपवेने आपण आता वरती ह्या गिरनार टेकडीला जाणार आहे. इथं अंबाजीचं आहे आणि ही गिरनार टेकडी आहे. या टेकडीला पण आपण जाणार आहे. या रोपवेने इथं अंबाजीपर्यंत इथपर्यंत जातं आणि इथून परत पायी आपल्याला ह्या टेकडीवर जायचं आहे. तर बघू रोपवेचे तिकीट वगैरे कसं आहे काय. तर चला. राहू दे. इथं बोर्डिंग पॉईंट आहे. या बोर्डिंग पॉईंटला अशा त्यांचे कॅबिन्स येत आहेत आणि आता एका कॅबिनमध्ये 8 लोक बसतात आणि 6 लोक आहेत. बघू कसा एक्सपिरियन्स होतो. आणि बघा आधी आमची कॅबिन. गिरनार परिक्रमा जी करतात तर याच पर्वताला गिरनार परिक्रमा असते. परिक्रमाचा रूट आपल्याला इथून तर नाही दिसणार, पण या जंगलातून लोक जातात आणि सागाचे जंगल आहे. जर का मला 5 लोकांनी सुद्धा जर का कमेंट मध्ये सांगितलं देवांशी युट्यूब चॅनल चालू करा, तर मी युट्यूब चॅनल देवांच्या नावाने सुरू करणार आहे. कारण की देवांशला युट्यूब व्हिडिओ बनायला खूप आवडतं. छान वाटते मला तुम्ही पण आमच्या सोबत एन्जॉय करा आणि आमच्या चॅनलला लाईक करा. मंकी इकडे खाली बघ, मंकी बघा खाली. बसा खाली झटके येत आहे. रूट आहे बघा, पायी चालणार आहे. खालून बघा मोशे. काहीतरी 10,000 पायऱ्या आहेत पूर्ण. जर का पूर्ण टेकडीवर जर का केले तर आता आम्ही 6,000 पायऱ्या माझ्या हिशोबाने हे रोपवेने जात आहेत. बाकी 4,000च्या आसपास पायऱ्या आपल्याला चढावं लागणार आहेत. आणि ते जुनागड सिटी इथून दिसते बघा. दोघं टेकड्यांच्या मधून तिकडे जुनागड सिटी आहे. अरे ते बघा. हमको यहाँ से जाना पर हम गाबर रहे. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा गुरुदेव दत्त भगवान की जय.
हितू जय, हितू छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय श्रीराम. हितू कसं आहे, हितू कसं आहे, हितू छान आहे, मजा येते. बघा मित्रांनो, आता आम्ही वरती पोहोचतोय. हे ड्रॉप पॉइंट, ड्रॉप लोकेशन आहे. तर एक अंदाजन आम्हाला समजा इथं 5-1 मिनिटं लागले असतं, कारण की कंटिन्युअस व्हिडिओ नाही काढला मी. मध्ये फोटो काढण्यासाठी बंद केलेला होता व्हिडिओ. श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, आम्ही इथं पोहोचलोय आणि खूप थंडीगार हवा आहे. 9:53 होत आहेत. इथलं टेम्परेचर 20 डिग्री सेंटीग्रेड दाखवतोय. इथं गिरनारला आल्यावर कोणते कोणते पॉइंट आहेत तर ते तुम्ही बघू शकता. स्टेप्स किती टोटल ते पण इथे लिहिलेलं आहे. आता आपण व्हॅली व्ह्यू पॉइंट, सेल्फी पॉइंटला ड्रॉप लोकेशनच्या शेजारीच आहे.